नाही, मला असं कळलं की हा हॉल पूर्ण भरून होता. आता संख्या अर्धी आहे. आता ते प्रशस्ती पत्र त्या घरी ज्या घेऊन गेल्या महिला, मला एवढं सांगा, आल्या आणि गेल्या, इथून काही ऊर्जा आणि विचार घेऊन गेल्या का? नाही. म्हणून ज्या इथे उपस्थित आहेत त्या मी भाग्यवान महिला या ठिकाणी आहे असं समजतो. आजच्या तुम्ही बोलू नका, मी जास्त बोलत नाही, फक्त 5 मिनिट बोलतो. दादा तुम्ही 10 मिनिट बोला तरी मी 5 मिनिट बोलतो, असं होईल. आजच्या या सादरीकरण सोहळ्याला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय धनगरेजी या ठिकाणी उपस्थित, या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी भक्त महाराज या ठिकाणी उपस्थित, आमच्या ज्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्या महिलांना दिलं. लोककला सेवा मंडळाच्या महिलांचं जे प्रेरणास्थान आहे आणि अशा आमच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय श्वेताताई उपस्थित, महाराष्ट्राचे अध्यक्ष कौडकरताई, सर्वांचे नाव घेता येईल पण वेळ कमी आहे, कारण सर्वांचे नाव या जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन भाऊ कडू यांनी स्वागतात घेतलं, त्याच्यामुळे मला परत घेण्याची गरज नाही. उपस्थित सर्व कलाकार बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम अरुणाताई वाकोडे, आमचे राष्ट्रीय सदस्य मारुतरावजी आपल्या वासुदेवरावजी वाकोडे महाराज आणि आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रेमिलाताई वाकोडे यांचं मी लोककला सेवा मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचे सोहळे घेण्याकरता हिंमत लागते. आणि ती जर हिंमत असेल तर या वाकोडे परिवारामध्ये आहे असं मला वाटतं. कधी कधी ते आपण म्हणतो का नाही, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी पाहायला मिळते. आणि काही मूर्ती अशी जीवनात असते की त्यांची मूर्ती जरी लहान असते पण कीर्ती एवढी महान असते की माणसाला सुरुवातीला कळत नाही, परंतु तो जेव्हा समाज जीवनात काम करतो तेव्हा माणसाला त्या मूर्तीची जाणीव माणसाला होते. असे जीवनामध्ये काही व्यक्ती असतात. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की परिवार म्हणजे संघटन. अरे बोलू नका रे, बोलत्या मुलांना थांबवतो. हॅलो, त्या मुलांना थोडं एकदम खाली घेऊन जा, नाही इकडे माझ्याकडे आला स्टेजवर, मी त्याचं स्वागत करतो. तर तुम्हाला संघटन कळलं पाहिजे ना. संघटन म्हणजे परिवार. फक्त 2 मिनिट गडबड करू नका. गडबड केला तर मी तुम्हाला सांगतो, इथं टाचणी जरी पडली तरी मला आवाज येतो. गडबड केल्या तर मला मोठा राग आहे, कारण मी मास्तर माणूस आणि शिक्षकाने लवकरच राग येते, कारण त्या रागामध्ये प्रेम असते. लक्षात ठेवा, काय असते? प्रेम असते. प्रेमानं जर माणसाने रागवलं त्याच्यासारखा चांगला माणूस नाही. आणि राग मनात ठेवून प्रेमानं बोलणं त्याच्यासारखा वाईट माणूस नाही. म्हणून मी मास्तर माणूस आहो, म्हणून कधी कधी माझ्या शब्दामध्ये कठोरता असते. तुम्हाला सांगतो, मी यासाठी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने समाज जीवन कळलं पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की मी बोली, परंतु 1 पासून किंवा 10 शब्द मी बोली. 1 पासून 10 शब्द जेव्हा तुम्ही ऐका तेव्हा तुम्हाला त्या बोलण्याचा सार कळेल. नाहीतर पहिला शब्द ऐका
आणि 8वा शब्द ऐका आणि 10वा ऐकायला लागला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. पहिल्या वर्गात जेव्हा माणूस शिकतो त्याला दुसऱ्या वर्गात जावं लागते, मग तिसऱ्या वर्गात जावं लागते, 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा, तेव्हा कुठं 10व्या वर्गात तो चांगल्या मार्गाने पास होते. सचिन भाऊने या ठिकाणी सांगितलं की आमच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेताताई काही कार्यक्रमाला आल्या नव्हत्या. कसा आहे, लोककला सेवा मंडळ ही अशा मोत्याची माळ आहे की त्या माळेतला एक जरी मोती दिसला नाही तर त्या माळेची सुंदरता ही कमी होते. आणि असाच प्रकार मागच्या 1-1.5 महिन्यापासून घडला. सचिन भाऊ यानंतर कधीच घडणार नाही. या ठिकाणी सांगतो तुम्हाला, एवढे हनुमंतासारखी ताकद देणारे आमचे असे पदाधिकारी आहेत की आता अशा प्रकारचं वातावरण कधीच लोककला सेवा मंडळाच्या नशिबात येणार नाही. कारण नाही, बरोबर आहे. म्हणून हिमतीनं लोककला सेवा मंडळामध्ये काम करायचं. आता मला एवढं सांगा की लोककला सेवा मंडळ म्हणजे काय. तर लोककला सेवा मंडळ म्हणजे कला ही आहे, सेवाही. कलाही धर्म आहे, सेवाही धर्म आहे. सेवेसारखा उत्कृष्ट धर्म या जगात कोणता नाही. सेवा ही जीवन शक्ती आहे. सेवा माणसाला जीवन जगणे शिकवते. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्या की तो का रंगीला गाणीला त्याची मनाची आपुले, तोची साधू ओळखावा देवी तेची पाहावा. शेवटी त्याच्यावर माणूस येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे 2 प्रकार आहेत. पण श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय. तर श्रद्धा म्हणजे कलेसारखा दुसरा श्रेष्ठ धर्म या जगात नाही. मी असं का म्हणतो की कला माणसाला करुणा, प्रेम, दया, शांती, समता, बंधुत्व जर कोणी शिकवत असेल तर तो कला शिकवते. आणि म्हणून कलेसारखा दुसरा कोणता धर्म नाही. साने गुरुजींनी काय म्हटलं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम हा सुद्धा धर्म आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हे धर्म पंच सर्व स्वार्थाकरता आहे. ज्याच्या विचारामध्ये आपुलकी आहे, ज्याच्या विचारामध्ये प्रेम आहे, ज्याच्या विचारामध्ये सेवा आहे, ज्याच्या विचारामध्ये बांधिलकी आहे, हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो का एखाद्याचं व्यसन जर सोडायचं असेल तर त्याला कुठंच जावं लागत नाही. व्यसन सोडण्याकरता कुठंच जावं लागत नाही. कारण तुम्हाला सांगतो की त्या राज्यघटनेच्या आधारावर पंचशील म्हणजे काय, तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मैत्री हे पंचशील आहे. आणि पंचशिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की पंचशिलामध्ये एवढी ताकद आहे की मनुष्याचं जीवन बदलवू शकते. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आणि डॉक्टर आंबेडकर साहेबांचे विचार खऱ्या अर्थाने समाजाच्या टोकापर्यंत नेऊन समाज बदलवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कलाकारांना करायचं आहे. तर कलाकार म्हणजे काय, कलाकार प्रत्येक माणूस कलाकार आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन. दिव्यत्वाची ताकद, कलेची शक्ती या देशात असणाऱ्या 145 करोड लोकांमध्ये आहे. परंतु त्याची चाबी तुम्हाला माहित नाही. आणि तो खजिना जर तुमच्यामध्ये असेल तर त्या खजिन्याची चाबी जर तुम्हाला माहित करायची असेल तर एखाद्या सत्कर्मी विचारामध्ये काम करावं लागेल. आणि तो विचार म्हणजे लोककला सेवा मंडळ आहे. मला अनेक लोक विचारतात, साहेब आपल्या संघटनेमधून 10 लोक जाणार आहे. मी त्यांना सांगतो की 1000 आले त्याचंही स्वागत होईल आणि 2000 गेले त्याचंही दुःख होणार नाही. याचं कारण असं की आमच्या या विचारात आमचं स्वतःचं स्वार्थच नाही. आणि त्या स्वार्थ विचारात नाही तर येणाऱ्याचंही स्वागत होईल, जाणाऱ्याचंही दुःख आम्हाला होणार नाही. कारण